2003 पासून या भोंदूबाबाचे कारस्थान होते असा दावा संजय राऊत करतायत। त्याच्यानंतर काँग्रेसचं सरकार येऊन गेलं, महाविकास आघाडीचं सरकार येऊन गेलं, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते, तरी या भोंदूबाबावर कारवाई करण्याची हिम्मत ना तत्कालीन काँग्रेस सरकारनं दाखवली ना महाविकास आघाडी सरकारनं दाखवली। परंतु जेव्हा या भोंदूबाबा विरोधात काळे कारनामे समोर आले तेव्हा देवेंद्रजी फडणवीस यांनी ही कारवाई करण्याची हिम्मत दाखवली आणि या भोंदूबाबाचा पर्दाफाश केला। भोंदूबाबाला बेड्या ठोकून त्याला अटक करण्याचं काम केलं। तर संजय राऊत म्हणतायत की देवेंद्रजी फडणवीस राजकारण करतायत। भोंदूबाबाला अटक करणं हे राजकारण नाही। देवेंद्रजी फडणवीस हे राजकारण करत नाहीत, तर संजय राऊत तुम्ही राजकारण करतात। भोंदूबाबाला पाणी देणं, शेतकऱ्यांचं पाणी पडून भोंदूबाबाला देणं याला राजकारण म्हणतात। भोंदूबाबाला सरकार म्हणून, महाविकास आघाडी म्हणून पायघड्या घालणं याला राजकारण म्हणतात। आणि जेव्हा भोंदूबाबाला अटक केली त्याच्या विरोधात थैथयाट करणं याला राजकारण करणं म्हणतात। देवाभाऊंनी या प्रकरणामध्ये ना राजकारण केलंय ना कुणाला पाठीशी घातलंय। जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्या सगळ्यांवर कडक कारवाई करण्याचं काम राज्यातलं गृह खातं करतंय, देवाभाऊ करतायत आणि सक्षमपणे हे काम करण्याचं जबाबदारी पोलीस देखील करतायत। आणि याबद्दल खरं तर देवाभाऊंचं अभिनंदन करायला पाहिजे। परंतु संजय राऊत असं म्हणतायत की देवाभाऊ राजकारण करतायत। संजय राऊत रोज उठून खोटं बोलणं याला राजकारण करा म्हणतात आणि ते काम तुम्ही करताय। मंत्रिमंडळातील कोणते मंत्री सातत्याने खराबकडे जात होते आणि त्यांच्यासोबत जाणारे मंत्री व इतर लोकांची चौकशी होणार आहे का, असं संजय राऊत। भोंदूबाबा प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई केली जाणार आहे। एखाद्या व्यक्तीचे त्या भोंदूबाबासोबत फोटो आहे म्हणजे लगेच तो गुन्हेगार आहे असं होत नाही। संजय राऊत हाच न्याय द्यायचा झाला असेल तर मिलिंद नार्वेकर आणि भोंदूबाबांचे यांचे देखील एकमेकांसोबत फोटो आहेत। याचा अर्थ मिलिंद नार्वेकरांना गुन्हेगार ठरवायचं का, तर तसं होत नाही। या प्रकरणामध्ये अनेकांचे फोटो भोंदूबाबासोबत आहेत, प्रत्येकालाच गुन्हेगार धरता येणार नाही। भोंदूबाबाच्या काळ्या कृत्याला जो कोणी साथ देईल अशा सगळ्यांवर कारवाई केली जाते आणि पोलीस या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते। परंतु तुम्ही जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्यासाठी 9 मंत्री आहेत, 9 मंत्र्यांना सह आरोपी करा अशी मागणी करतायत। जर हाच न्याय लावायचा झाला तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भोंदूबाबाच्या आश्रमाला कुणाच्या सांगण्यावरून पाणी दिलं, त्यांना देखील सह आरोपी करायचं का? तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते, मग त्यांना देखील भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये सह आरोपी करायचं का? हा न्याय तुम्हाला एक लावायचा आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या लोकांना वेगळा न्यायचा असं होत नाही। जर का या मंत्रिमंडळातल्या 9 मंत्र्यांविरोधात तुम्ही आक्षेप घेत असाल तर याच न्यायानं उद्धवजी ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्यावरही आक्षेप घ्यावा लागेल। निधी देत नाही म्हणून विरोधी पक्षाचे खासदार व आमदार सरकारवर नाराज आहेत। विरोधी पक्षातले आणि खास करून उभाटा गटाचे खासदार निधीमुळे नाराज नाहीत। उद्धवजी ठाकरे त्यांना भेट देत नाहीत त्याच्यामुळे नाराज आहेत। उद्धवजी ठाकरे घराबाहेर पडत नाहीत त्यांच्यामुळे नाराज आहेत। उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत नाहीत त्याच्यामुळे नाराज आहेत। आदित्य ठाकरे आमदारांना आणि खासदारांना भेटत नाहीत त्यांच्यामुळे नाराजी आहे। 40 आमदार तुम्हाला भेटत नसल्यामुळेच भारतीय जनता पार्टी सोबत आले। आता खासदार देखील, या खासदारांची देखील तुम्ही भेट घेत नाहीत। मातोश्रीमध्ये घरामध्ये बसून तुमचे नेते असतात आणि तुम्ही साधी खासदारांची भेट घ्यायला तयार नाहीत, खासदारांच्या मतदारसंघात जायला तयार नाहीत। त्यामुळे ही संपूर्ण नाराजी उबाटा गटाच्या खासदारांनी उद्धवजी ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यामुळे हे सगळे खासदार नाराज आहेत। आणि राहिला प्रश्न निधीचा, तर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार होते। या 105 आमदाराला दमडी देखील तुम्ही दिली नव्हती, हे देखील महाराष्ट्र विसरलेला नाही। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाची मुतारी केली आहे असा आरोप संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणाची मुतारी कोण केली आणि गटारी कोण केली हे महाराष्ट्राने बघितलंय। रोज सकाळी उठायचं, तोंडातून गटार गंगा बाहेर पाडायची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची गटारी करायची, हे काम जनाब संजय राऊत यांनी केले। देवाभाऊंनी महाराष्ट्राच्या राजकारणाला पुढे नेले।
या भोंदू बाबाला अटक करण्याची हिम्मत देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे. या महाराष्ट्राला सगळ्यात चांगली देशातली अर्थव्यवस्था करण्याचं काम देवाभाऊंनी केलंय. मुंबईचा जो वाटोळ करण्याचं काम तुम्ही केलं होतं, त्या मुंबईला जगातलं नंबर 1 शहर करण्यासाठी देवाभाऊ प्रयत्न करतायत. महाराष्ट्राच्या राजकारणाची गटारगंगा ही संजय राऊतांनी केले. रोज सकाळी उठायचं, खोटं बोलायचं आणि तोंडातून गटारगंगा बाहेर पडायची, याला गटारी म्हणतात. देवाभाऊंनी महाराष्ट्राचं राजकारण चांगलं केलंय, तुम्ही मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाची गटारी केलेली आहे. खराब प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला, कारण त्या सॉफ्ट टार्गेट होत्या. परंतु त्यातील काही लोक आजही मंत्रिमंडळात बसलेली आहेत, ज्यांना सर्वांना सहआरोपी केलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांना मला इतकंच सांगायचं की एखाद्या व्यक्तीला कारवाई केली तर संजय राऊत प्रश्न विचारतात यांच्यावर कारवाई का केली. एखाद्यावर कारवाई नाही केली तर मग त्यांना पाठीशी का घालताय असा प्रश्न विचारतात. अहो संजय राऊत नेमकं एका बाजूनी बोला. 4 दिवसापूर्वी देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन तुम्हीच करत होतात की खरात प्रकरणामध्ये कारवाई करण्याची हिंमत देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवली, असं म्हणून तुम्ही त्यांचं 4 दिवसापूर्वी अभिनंदन केलं आणि आता म्हणतायत राजकारण करताय. संजय राऊत, महाविकास आघाडीचं सरकार असताना राजकारण केलं जात होतं. महाविकास आघाडीचं सरकार असताना वाझे काय लादेन आहे का म्हणून त्यांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री कोण होते? उद्धवजी ठाकरे होते. एक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून डोळा फोडणारे कोण होते? तत्कालीन तुमचे कार्यकर्ते होते. कंगना राणावतचं घर उखाड द्या म्हणणारे कोण होते? संजय राऊत तुम्ही होतात की कंगना राणावतचं घर उखाड द्या अशा पद्धतीची धमकी महाविकास आघाडीच्या काळामध्ये देत होती. आता हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. या भोंदू बाबावर कारवाई करण्याचं काम देवाभाऊंनी केलंय, पोलीस अधिकारी करतायत आणि या भोंदू बाबाच्या संबंधित जे कोणी दोषी असतील चौकशी करून त्या सगळ्यांवर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. संजय राऊत यांच्या पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन आज दिल्लीमध्ये होतंय. खरं तर उद्धवजी ठाकरे यांना संजय राऊत यांनी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला येण्यासाठी निमंत्रित केलं होतं, परंतु गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत विरुद्ध उद्धवजी ठाकरे असा सामना होत असल्यामुळे उद्धवजी ठाकरे यांनी दिल्लीतील संजय राऊत यांच्या प्रकाशन सोहळ्याला जाणं टाळलंय. संजय राऊत वारंवार उद्धवजी ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन विनंती करत होते की पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अरविंद केजरीवाल पासून अनेक दिग्गज दिल्लीमध्ये येणार आहेत, उद्धवजी ठाकरे यांनी देखील या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला यावं. परंतु उद्धवजी ठाकरे यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला जाणं टाळलंय, कारण उभाटा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धवजी ठाकरे यांच्या गटामध्ये सामना रंगतोय. त्याचमुळे आज दिल्लीतल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उद्धवजी ठाकरे जात नाहीत. येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धवजी ठाकरे यांचा सामना अधिक रंगतदार होणार आहे आणि महाराष्ट्र यांची मजा बघणार आहे. उद्धवजी ठाकरे हे बरोबर 6 वर्षापूर्वी विधान परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना फोन करून आमदार झाले होते, परंतु गेल्या 6 वर्षामध्ये ना उद्धवजी ठाकरे यांनी विधिमंडळामध्ये आपल्या कामकाजामध्ये सहभाग घेतला, ना विशेष उपस्थिती दर्शवली. फक्त टोमणे मारायचे एवढंच काम उद्धवजी ठाकरे यांनी 6 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये केले. मुख्यमंत्री असताना 2.5 दिवस मंत्रालयामध्ये येणारे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी उद्धवजी ठाकरे यांची नोंद त्यांच्या पुस्तकामध्ये केली. महाराष्ट्राच्या हिताचा एक तरी प्रश्न उद्धवजी ठाकरे यांनी विधान परिषदेत विचारला का, याचं उत्तर एकदा दिलं पाहिजे. आता त्यांची 6 वर्षाची टर्म संपते. गेल्या 6 वर्षात उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी विधिमंडळात कुठल्या प्रश्नावर आवाज उठवला याची माहिती एकदा लोकांना दिली पाहिजे. फक्त टोमणे मारायचं, चिमटे करायचे, खोटे आरोप करायचं एवढंच उद्धवजी ठाकरे यांचं धोरण राहिलेलं आहे. 6 वर्ष तुम्ही विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम केलं, परंतु या 6 वर्षामध्ये उद्धवजी ठाकरे यांची उपस्थिती किती आहे तर सर्वाधिक कमी काळ उपस्थित राहणारे आमदार म्हणून उद्धवजी ठाकरे यांची विधान परिषदेमध्ये निश्चितपणे नोंद होईल.
एकही जनतेचा प्रश्न या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये विचारला नाही. अशा पद्धतीची टोमणेबाज कारकीर्द गेल्या 6 वर्षाची असंच वर्णन उद्धवजी ठाकरे यांच्या आमदारकीचं करता येईल. खूप खूप धन्यवाद.